हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अनप्लग. सो आज एपिसोड खरंच मस्त होता. सगळ्यांचे ट्रू कलर्स बाहेर आलेले आहेत. कोण रिअल कोण फेक ते आता आपल्याला प्रेक्षकांना जज करायचं आहे. म्हणजे आता ह्या टप्प्यावरती तर आलेलंच आहे बिग बॉस, की प्रत्येक जणांनी तर प्रत्येकाचे फेवरेट झालेलेच आहेत. सो त्या अकॉर्डिंगली सगळ्यांना त्याच्यामध्ये प्लस मायनस पॉईंट शोधत आहे. मग कुठेतरी समथिंग काहीतरी म्हणजे इमोशन्स हलतायत का, की आपला फेवरेट चुकीचा दिसतोय का. सो ते आता पुढे बघायला मजा येते. पण आजचा एपिसोड खरंच छान होता. पण आपण नेहमीच म्हणतो की कंटेस्टंट खेळतात, पण कंटेस्टंट खेळत नाही, इथे तर बिग बॉसच खेळतोय. कारण कसं आहे ना, आज बिग बॉसने म्हणजे मला कळलं नाही, तुम्ही बर्थडे बॅश म्हणताय, तुमचा बर्थडे म्हणताय, बर्थडेची पार्टी आहे, तर तुम्ही बर्थडेला मग सगळ्यांना इन्व्हाइट करताय, मग तुम्ही 2 जणांना कसे ड्रॉप करू शकता. तर ते बिग बॉस आवडलं नाही, की इमोशनली कुठेतरी ते खटकलं, की बाई आता एवढ्या 3 महिन्यांपासून सगळेजण म्हणजे सगळ्यांना आजकाल कसं फास्ट फूड आवडतंय ना, पिझ्झा बर्गर आहे ना, आणि मग तुम्ही 5 जणांना खायला देताय आणि 2 जणांना खायला देत नाही, तर ते कुठेतरी चुकीचं वाटलं. तर त्या 2 जणांना पण तुम्ही खायला द्यायला पाहिजे होतं, की बर्थडे पार्टी ना. तर तिथे आपण हे नाही सांगू शकत की याला बोलवायचं त्याला बोलवायचं, 7च जण तर होती. आणि मग इथे मग कट्टू विशालला दाखवताय चपाती खाताना येणार, तर पूर्ण सीझनभर तर बाबा त्याला कधी चपाती खाताना दाखवलं नाही, प्रोटीन्स अँड ऑल तेच पिताना अँड दाखवलंय. तर तुम्ही तिथे कुठेतरी सिंपती गेन करताय किंवा काय करताय, चपाती खाताना तुम्ही दाखवताय. तर आधी तुम्ही प्रभूला हसायचे, कॅमेराबरोबर बोलतोय, पण आता एव्हरी नाव अँड देन विशाल कॅमेराबरोबर बोलत असतो, काहीतरी सतत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा अनुश्रीला बसून सुद्धा ते लोक तन्वीच्या बाबतीत काही ना काहीतरी बॅक बेचिंग चालूच आहे. सॉरी, प्रेक्षकांना तुम्हाला काय काय सांगायचं असं. तर आजकाल प्रत्येक जण कॅमेऱ्यासाठीच बोलतोय आणि प्रेक्षकांना ऐकवण्यासाठी बोलतोय. पण आज कुठेतरी काय का कोणास ठाऊक, पण आज जे त्याचं विशालचा आणि अनुश्रीचा जो बॉन्ड दाखवला बहीण भावाचा, तो फार कुठेतरी मनाला भावला. म्हणजे ते लवकर रडत होते ना, तर ते कनेक्ट झालं कुठेतरी ना, ते टच झालं. म्हणजे असं वाटत नव्हतं की ते फेक आहे, ते असं वाटत होतं नाही खरंच रिअल आहेत. आणि दोघं रडतायत आणि ते लोक त्यांच्या त्या गोष्टी सांगतायत, जसं ते बिग बॉसनी दाखवलं नाही, त्यामुळे आपल्याला ते कळलंच नाही. की अंड्यांसाठी, की ज्या चोरी केली होती त्यांनी चोरी केली होती, पण हिने त्याला साथ दिली, तुला जेवण कोण बनवणार ना. म्हणजे एक अक्षरशः ते एक बहीण भावासाठी करते. आणि ते ते सगळं ना इतकं आय वुड नॉट सेड मजेशीर, पण ते खरंच इमोशनल होतं आणि तिथे कनेक्ट झालो. पण दुसऱ्या क्षणी असं वाटतं, मग हे बहीण भावाचं रिलेशन स्टार्टिंग पासून का नाही दिसलं. कारण मग तुम्ही बहीण भाऊ म्हणतात, तर विशाल किती किती काय काय बोललेलं आहे अनुश्रीला, की तुझी फाटली आहे करणार, हे शब्द एक भाऊ बहिणीला कसा बोलू शकतो. नंतर जेव्हा तो कॅप्टन्सीचा उमेदवारीचा टास्क होता, तेव्हा तुम्ही बहिणीला डावलून तुम्ही सागरला पुढे ठेवलं, की त्याचा गेम अप होतोय. मग तिथे तुमचं बहीण भावाचं रिलेशन कुठे होतंय ना. तर मग आता कोणी नाहीये म्हणून तुम्ही ते रिलेशन्स आणि ते इमोशन प्रकर्षाने दाखवतायत, कारण तुम्हाला असं वाटतंय कोणाला तरी तिकीट टू फिनाले मिळतंय, तर त्याला डिफेम करायचंय आणि आपण किती चांगले आणि आपण किती इमोशनल. माझं नेहमीच असं म्हणणं आहे की ना, की तुम्ही किती चांगले आहात आणि तुम्ही किती कसे पुढे जाऊ शकता ना, ते दाखवा. दुसऱ्याला डावलून, दुसऱ्याला डिफेम करून, दुसऱ्याच्या बद्दल त्याचे अवगुण सांगून मी किती चांगला आहे असं नाही, हे करू नाही शकत ना. म्हणजे जसं एखाद्याने चोरी केली, तर त्याची चोरी मोठी होती कम्पेअर टू माझी तर छोटीच होती. नाही बाबा, चोरी चोरी आहे. तिने करू दे, त्याने करू दे, कोणी करू दे. मग तुम्ही स्वतःला एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत, की माझी चोरी छोटी होती आणि त्याची चोरी मोठी होती. तर मला हेच म्हणायचं होतं, की मग एवढ्या पूर्ण 3 महिने ते बहीण भावाचं नातं कुठे होतं. जेव्हा ते सोडत होती, जात होती, येत होती. कित्येक वेळा हा बोललेला आहे, तिला काढून टाका सॉरी, टोळीमधनं काढून टाका. पण पण ते तसं झालेलं नाहीये. सो मला ना आय मीन मग तो क्वेश्चन मार्क येतोय, की काय आता कसं आहे ना, लास्टचाच आठवडा चाललाय. प्रत्येक जण आपल्याला एक्सप्लेनेशन देतोय, प्रत्येक जण मी किती चांगला आहे, की म्हणजे आता अनुश्री कधी, म्हणजे तुम्ही आता बसताय, तुला अनुश्री कधी दीपालीचा गेम आवडला नव्हता. आणि इव्हन विशाल सुद्धा, दोघांचं हेच म्हणणं होतं की दीपालीला गेम कळतच नाहीये. आणि ते पण म्हणणं बरोबर आहे, की कारण जो म्हणजे काय जेव्हा काय मॅटर झालेला असतो,
त्याच मॅटरप्रमाणे तिने नॉमिनेशन केलेलं आहे. मग तिचं अनुषेचं हे म्हणणं आहे की निकष लावतच नाही. निकष काय असतात म्हणजे मग तो कठपुतलीचा येऊन टास्क होता, त्याच्यामध्ये निकष काय होतं म्हणजे कोण कोणाची कठपुतली आहे. आणि हिने विषय काढला तो चपात्यांचा, की चपात्या कच्च्या आहेत आणि ऑल म्हणजे अनुश्रीला वगैरे बोल. म्हणजे तेव्हा पण प्रत्येक वेळी सांगत होती अनुश्री की हिला गेम कळत नाही, हिला निकष लावता येत नाही. आणि मग आता अचानक तुम्हाला दोघांना दीपालीशी हे बोलावं असं वाटतं की तुझ्यामुळे काटा आहे, तू चांगली आहे आणि तुझा नंबरसाठी म्हणजे वापर करण्यात आलाय ना आणि तिला मॅनिपुलेट दोघंही करण्याचा प्रयत्न करते. तन्वीचं ज्या मागच्या म्हणजे 2-3 दिवसापर्यंत अनुश्रीचं हे म्हणणं होतं की तन्वीमुळे सगळे पुढे गेले, तन्वीमुळे काटा आहे, तन्वी स्ट्रॉंग आहे. आणि आता कालपासून अचानक ही डायलॉग्स मध्ये नाही, तन्वी नंबर गेम घेते, तन्वीने सगळ्यांचा वापर केलाय अँड ऑल. सो तुम्हीच तुमचे सगळे सेंटेन्स कॉन्ट्रॅडिक्ट करताय. तर मला मग हे तुमचं गेम कळत नाही. म्हणजे सर्रासपणे तुम्ही म्हणताय मी खोटारडी आहे पण मी अशीच आहे आणि मी रिअल आहे. खोटारडा असा हा तुम्ही प्राऊडली कसे बोलू शकता की तुम्ही खोटारडे आहात? जसं विशालचं आहे, विशाल स्टार्टिंग पासून गेम खेळलेला आहे. तर विशालचं ते आहे, भले त्याची एक आहे ना की एक आहे, मी माझ्यामध्ये रिव्ह्यू मध्ये पण बोललेली आहे, काही माझे व्हिडिओज पण काढलेत पर्सनल आणि रिअलचे वगैरे दोघांचे. तर त्याच्यामध्ये पण हे दाखवले कोणाची पर्सनॅलिटी चांगली आहे, कोणाचा गेम चांगला आहे. तर ऑफकोर्स विशालचा गेम चांगला आहे, तो गेम खेळून आलेला आहे, त्याला गेम जास्त कळतो. त्यामुळेच ते सगळेजण मुली ह्या गोळ्या झाल्या होत्या, राधा, रुचिता आणि अनुश्री आणि मग त्यांनी ती टोळी तयार केली होती. सो गेम तर आहेच ना त्याचा. आपण व्हॉट अबाउट पर्सनॅलिटी. आज परत एकदा त्यांनी नेहमीच बॅकबिचिंग करत असतो सगळ्यांच्या बाबतीत आणि म्हणतो की मी कोणाच्या मागे बोलत नाही. तू राकेशच्या मागे किती किती काय काय बोलले, पण तेवढं राकेशला कधी बोलताना बघितलेलं नाहीये. पण आज खरंच राकेशची पर्सनॅलिटी परत एकदा पूर्ण प्रकर्षाने पुढे आली की जेव्हा तन्वीचं आणि दीपालीचं सगळं झालं होतं, तर एंडला म्हणजे त्यांनी हक केलं तेव्हा ते राकेशच्या डोळ्यात खरंच अश्रू होते. सो ती रिअल पर्सनॅलिटी दिसते. आणि हे म्हणजे तुम्हाला मग दाखवायची गरज नाही. मला नाही वाटत की राकेशने कधी फुटेजसाठी किंवा कशासाठी त्यांनी हे सगळं केलंय. आता विशाल किती वेळा कॅमेरा समोर येऊन बोलतोय, मी एकटा आहे, मी एकटा आहे, मी एकटा आहे, माझं हे सोडून गेले, ते सोडून म्हणजे जे सोडून गेले त्या लोकांना. मग त्या लोकांना सांगतोय का मला वोट करा, प्राजक्ता गेली, रोशन गेला, रुचिता गेली, सागरदादा गेला. अरे पण आहे ना तुझ्या बरोबर अनुश्री आहे, कालपर्यंत राखी होती. पण राखीचं उलट मला तर आज राखीचा गेम आवडला. म्हणजे काल तर मी म्हणत होती बाबा तिला काढा, की तिने जे दीपालीबद्दल काय काय बोलली होती. पण आज खरंच राखीने तिचं किती छान तिचं एक पर्सनॅलिटी दाखवली. ती प्रत्येकाबद्दल बोलत होती आणि ती खरंच व्यवस्थित बोलत होती. सो आज कुठेतरी ना राखीने थोडंसं मन जिंकलंय. सो तो मला उलट राखीचं जे बोलणं आणि राखीचे जे पर्स्पेक्टिव्ह होते, राखीचे जे पॉईंट होते, म्हणजे विशाल तिला किती काल बोलला होता काय काय, की सगळंच नकली आहे ऑल आणि आंघोळ केली तर पूर्ण तुमचा सांगाडाच दिसेल ऑल. आणि तीच राखी आज त्याला म्हणते की पाण्यात काठी मारली तरी पाणी वेगळं नाही होऊ शकत. तर तुझी आणि माझी जी दोस्ती आहे ती बाहेरपर्यंत राहणार आहे ऑल. सो व्हॉट इज दिस? म्हणजे कळतंय तुम्हाला, तुम्ही बोलून किती मूर्ख होऊन दिसताय. तर तिला म्हणतो तू एवढे सीझन करून आलीस, तू ट्रॉफी नाही जिंकली. आज सगळ्यांना माहितीये ती ट्रॉफी का नाही जिंकली आणि तिला का ट्रॉफी देत नाही. कारण जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा बिग बॉसला राखीला बोलावं लागतं गेम अप करण्यासाठी आणि ती येते आणि ती करते. सो तुम्हीच तुमच्या तोंडावर पडल्यासारखे नाही का होत? जेव्हा हे राखी बोलली की तू माझा मित्र राहणारच आहे, तो पाण्यात किती लाठी मारली तरी ते वेगळं नाही होऊ शकत, तेव्हा मग विशालचा चेहरा बघण्यासारखा होता. तुम्ही काय एक्सप्रेशन देणार हसण्याशिवाय? सगळ्यांना माहिती राखी काय आहे. मग तिथे परत एकदा आरबी आपलं मन जिंकून गेला ना, की जेव्हा गिफ्ट देण्याची वेळ आली आरबीने तिला दिलं आणि किती सुंदर शब्द वापरले की तू फ्रेंडच नाही, तू सांता क्लॉज आहे आमचा सगळ्यांचा. तिच्यामुळे गेम अप झाला किंवा तिने गेम खेळला, गेम खेळवला, राडे झाले, भांडणं झाले, सगळं काही झालं. आणि ती पण नंतर मग इमोशनल झाली. सो ह्याला म्हणतात गेम आणि ह्याला म्हणतात मन जिंकणं. तेच कुठेतरी तन्वी आज परत हे बोलू म्हणजे कुठेतरी चुकली. की म्हणते एवढ्या दिवस एवढ्या महिने तुम्ही एकत्र आहात आणि म्हणे तिच्याबरोबर दीपाली ताई बरोबर माझा बॉन्ड नाही झालाय. तर तुम्ही आता या क्षणाला असं आहे ना की तुमचे जे बाकीचे लोक आहेत, रायव्हलरी लोक आहेत, ते तुमचा एक एक शब्द पकडणार. तुम्ही हे बोलून ना तर सगळ्या केल्यावरती तुम्ही पाणी फिरलं.
तुम्ही म्हणत होता की मी रिस्पेक्ट म्हणून ताई बोलते, पण माझा बॉन्ड नाहीये. ह्याला काय अर्थ आहे बोलण्याला? तुम्ही असं बोला ना की येस आमचा बॉन्ड आहे, पण ह्याच्यापेक्षा मला तो बेटर वाटतो. दादाशी मी जास्त जवळ आहे. दादाशी मी जास्त कनेक्ट करते. किंवा दादा सगळ्यांना दिसलं पण ना, जेव्हा प्लॅनिंग प्लॉटिंग स्ट्रॅटेजी करायचे तेव्हा ही आणि आरबी करायची. दीपाली बरोबर हे नाही करायचे. आणि नंतर आता तिने एक शब्द म्हणजे एक सेंटेन्स हेही बोललं की आधी प्रभू माझ्यावरती होता, तर तो माझा गोष्टी ऐकायचा रात्रीच्या वेळी. ऑफकोर्स तिथे जे घरच असं आहे की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बोलता ते कोणीतरी ऐकावं आणि आपले जे म्हणतात ना शेअरिंग करावं, तिथे आज ती रेवा आली. पण ती माझ्या जवळ जे माझ्या एजची असल्यामुळे मी तिच्याबरोबर जास्त कम्फर्टेबल आहे. सो तुम्ही हे बोला ना असं. तुम्ही डिरेक्टली हे बोलून मोकळे होता की तुम्ही बॉन्डच झाला नाहीये, रिस्पेक्ट म्हणून मी ताई बोलते. आणि नंतर मग तुम्ही ते म्हणता नाही मी फ्रेंड म्हणून तुला बोलायचं होतं, माझं असं म्हणणं नव्हतं येणार. सो मग कळत नाहीये की मग असं आहे ना की आज सगळेजण आहेत की ती स्वतःला पण समजते, ती बोलली पण की विनर क्वालिटी अँड ऑल. आणि बाहेर पण लोकांना वाटतं विनर क्वालिटी तर घरात पण आणि बाहेर पण सगळेच जण डिफेम करतात. तर इथे तुमचा प्रत्येक एक एक शब्द तुमचा पकडला जाईल. मग तिथे मग तुम्ही फेक आहात. तर विशाल तर बोलतच असतो की ही फेक आहे स्टार्टिंगपासूनच. आधी दाखवलं सोज्वळ सुनबाई, नंतर मुलगी, नंतर मग अँड द यंग गर्ल अँड ऑल. सो तो हे सगळं बोलतच असतो. तर तो कसं सगळे नॅरेटिव्ह सेट करत आहे. सगळ्यांना माहितीये की आज की आयदर धिस ऑर दॅट, कोण जिंकणार आणि कोण नाही. येस टॉप 5 मध्ये जात आहेत. विशाल अँड ऑल इज देअर. पण इज ही विनर? तो दिसतोय का विनर? कुठेतरी त्याची जी निगेटिव्ह पर्सनॅलिटी आहे. आज तुम्ही म्हणताय की मी गेम खेळतोय. ऑफकोर्स त्यांनी गेम खेळलाय, मास्टर माइंड आहे, सगळंच काही छान आहे. पण त्यांनी त्याची तो टोळी म्हणजे प्रत्येक वेळी क्रेडिट घ्यायचा. टोळी त्याची टिकली का, टिकवली का? त्याच्या टोळीतल्या माणसांशी तो वेगळं आय मीन मागे बोलायचा. आणि तेच आज आरबी आजही बोलतो की आता लास्टचा टाइम आलाय की आपला काटा काटाच राहिला पाहिजे. आपण एकत्र असलं पाहिजे. सो दिस इज अन लिडरशिप क्वालिटी. तर आम्हाला ही पर्सनॅलिटी बघायला आवडते की आम्ही बिग बॉस फॅन आहोत. आम्ही होल हार्टेड बिग बॉस बघतोय एवढ्या वर्षापासून. तर आम्ही गेम पण बघतोय, आम्ही पर्सनॅलिटी पण बघतोय. तर आम्हाला हे दोन आवडते, पर्सनॅलिटी आवडते. तर आम्ही पर्सनॅलिटीवरनं पण आम्ही जज करणार. सो म्हणजे आजचं ना इतकं छान होतं ना, सगळ्यांचे गेम दिसून आले. कोण काय आहे, कोण किती पाण्यात आहे आणि कोण विनर बनण्याच्या लायकीचा आहे. तर स्टार्टिंगलाच मग तो जो कालचा टास्क होता तो चालू झाला आणि मग आरबी आला आणि तो म्हणाला की मी पार्टी पर्सन नाहीये वगैरे. आणि ऑफकोर्स त्यांनी विषयाचं त्याचं क्लिअर कट आहे. म्हणजे म्हणजे असं आहे ना की तो जास्त बोलतही नाही. म्हणजे त्या मागच्याही पण बोलण्याचा टास्क होता. असं वाटलं अरे यार तुझं दुखणं खुपणं आहे म्हणून तू टास्क खेळत नाही. पण तू बोलतो खरं, पण त्याला बोलताही येत नाही. म्हणजे असं त्याचं हेही म्हणणं होतं मी कोणाच्या बाबतीत वाईट किती बोलू. मे बी कमी बोलणारे लोक असतील किंवा नाही त्यांना तेवढं वाईट बोलता येत. तर काही काही लोक म्हणतात ना शब्दांचे धनी असतात. मे बी तो नाहीये. तर तो एवढाच बोला की मी पार्टी पर्सन नाही आहे. तरी पण मग मी विशालला नाही बोलवणार कारण त्याचं कनेक्शन नाहीये आणि मागच्या आठवड्यात जे काही झालं मी त्याला आवडत नाही, तो मला आवडत नाही. तर मी माझ्या सक्सेस पार्टीमध्ये नाही बोलवणार आहे. आणि मग विशाल म्हणतो आय एम ग्लॅड गॉड. नंतर मग त्यांनी अनुश्रीचं नाव घेतलं की मला गेम तिचा कधी कळला नाही. तुमच्यामध्ये काय काय झालं असेल पण ते आम्हाला काही दिसलं नाही आहे ना. पण ते खोटं बोलते ना मला पटतच नाही. सो मी नाही गेलं. नंतर मग त्यांनी तिचं नाव घेतलं. नंतर परत अनुश्रीचं ते फायद्यासाठी मी खोटं बोलते. सो मला अनुश्रीचं हेच नाही. अनुश्री हे सारखं नको बोलू. त्याच्याने तर तू कुठे ना तुझा तू गेम डाऊन करतेस. सारखं फायद्यासाठी म्हणजे फायद्यासाठी खोटं. मग तुम्ही खोटं बोलतात हे प्राऊडली सांगतात आणि नंतर हे सांगतात की फायद्यासाठी खोटं बोलते. मग ही तुमची पर्सनॅलिटी आहे का? मग ही पर्सनॅलिटी आम्हाला तर नाही आवडत अनुश्री. काही लोकांना आवडते ती पर्सनॅलिटी. ऑफकोर्स तिथे कसं आहे ना प्रत्येक माणूस वेगळा आहे. जरुरी नाही की एखाद्याला हा आवडतो म्हणजे सगळ्यांना तोच आवडला पाहिजे. नाही, हाताची बोटं सगळी सेम नसतात. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. सो तिची ती क्वालिटी लोकांना आवडते. त्यांना असं वाटतं की ती रिअल आहे. ऑफकोर्स म्हणून मी हेच सांगते आता दिवस जवळ आले. प्रत्येकाने आपापल्या कंटेस्टंटला ठाम पकडून राहा आणि प्लीज त्यांना वोटिंग करा.
वोटिंग इज इम्पॉर्टंट. नुसतं मला आवडतोय हे नाही. तुम्हाला जर तुमच्या माणसाला जिंकवायचं आहे ना, तर वोटिंग करणं गरजेचं आहे. मग ते अनुश्री असू दे, विशाल असू दे, आरबी असू दे, तन्वी असू दे, कोणीही असू दे, तुम्ही प्लीज त्यांना वोटिंग करा. तो सेकंड मग दीपाली आली. दीपालीने मग राखीचं नाव घेतलं की पोक करते अँड ऑल, गेम खेळत होती, माझ्या घरापर्यंत गेली अँड ऑल. आणि सॉरी, आरबी सांगतो म्हणून ती सॉरी बोलते. तुझं पण स्वतःचं मत असलं पाहिजे ना. आणि ते झालं. आणि नंतर परत तन्वीचं नाव घेतलं. म्हणजे हेच दीपालीचं हेच आहे की जो इन्सिडन्स झालेला असतो ना, त्या इन्सिडन्सलाच पकडून ती निकष लावते. म्हणजे ताई बोलते आणि मग प्रभूच्या वेळी डील केली नाही आणि केवढ्या जोरात ओरडली. मग तुम्ही ताई वगैरे बोलता आणि मी तर तू एवढ्या जोरात ओरड, तू म्हणते एका ठिकाणी रिस्पेक्ट देते आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणते माझ्याशी एवढ्या जोराने ओरडते. मग ते कितपत योग्य आहे. आणि शी स्टार्टेड क्राईंग अँड ऑल. आणि बॉन्ड झालाच नाही. मला तर ते हर्ट होतंय. मग काय, मग हे रिअलच नाहीये. मग रिअल नाहीये तर मी कशाला मग सक्सेस पार्टीमध्ये बोलू तुला. नंतर मग ती तन्वीचं सारवासारव चालू झाली. तू तर ऐकतच नाहीये, कनेक्शन झालं नाही तर मी काय करू अँड ऑल, मी रिस्पेक्ट देते अँड ऑल. आणि म्हणे तू मला वेळ आणतेस की जोरात ओरडायची. आणि मग ती बोलायला लागली. मग ती म्हणते परत ती जोरजोराने बोलायला लागली. ती म्हणते तू माझ्यावर वेळ आणते. म्हणजे जेव्हा तिचं असं म्हणणं जी रडत असते, एकटी असते, तेव्हा तिला माझी 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 स्पेस हवी असते. तेव्हाच नेमकी ती येते आणि बोलत राहते. मग मला ओरडावं लागतं. सो मग तिथे पण एखादा माणूस तुम्हाला स्पेस मागतोय आणि तो तिथे हर्ट झालेला आहे कुठल्या तरी गोष्टीने. मग सारखं सारखं तुम्ही जाऊन तेच करताय. तर दीपालीचं हेच आहे, तेच जाऊन करते. म्हणजे बाहेर एवढे सगळे कंटेस्टंट येऊन तेच म्हणत होते. इव्हन संकेत पण की दीपाली काड्या लावते अँड ऑल. म्हणजे सगळेजण बोललेले आहेत. सागर आणि रुचिता वगैरे सगळेजण दीपालीला हेच शब्द वापरले की ती काड्या लावते. सो मग तेव्हा असं वाटत होतं हे लोक असे का बोलतात. पण आता खरंच ते दिसतंय की मग या म्हणतात जेव्हा स्टार्टिंगचे सगळं होतं, तुम्ही 13व्या आठवड्यात येऊन तिला म्हणताय तू मला अशी बोलली होतीस ना, आपण ताई काहीतरी करूया अँड ऑल. आणि ते मग तुला या 13व्या आठवड्यात का काढायचंय. आणि आता तुमचं काटा आहे, तुमचं बॉन्डिंग झालेलं आहे, ती लहान आहे वगैरे, तर तू मोठेपणा घे ना. तू चांगलं तुझं हे कर ना, जेस्चर दाखव ना. डोंट नो दीपाली तू काय गेम खेळतेस अँड ऑल. नंतर मग आरबीचं पण म्हणणं होतं की डिफरंट पर्सनॅलिटी आहे, एक सेन्सिटिव्ह आहे, पण ती तुझं कशी केअर्स यू अँड ऑल. आणि दुसरीचं म्हणजे टेम्पर इश्यूज आहेत आणि मग ती बोलून पण देत नाही वगैरे. नंतर मग तन्वी बोलली चल ठीक आहे, नाही बोलायचंय सक्सेस पार्टीला, नाही तुला बोलवायचंय ना, ठीक आहे माझं शेडर कर म्हणून. आणि शेड कर. आणि मग तिने तिचं शेड केलं. मग रेवा आली. रेवानी ऑफकोर्स अनुश्रीचं नाव घेतलं. कनेक्शन नाही झालं, तिला माझा गेम कळत नाही, मला तिचा गेम कळत नाही आणि मी रूड आणि ॲरोगन्स वाटली अँड ऑल. आणि माझी पण सेल्फ रिस्पेक्ट आहे म्हणून मग मी तिच्याशी बोलायलाच गेले नाही. नंतर अनुश्री म्हणते हां कनेक्शन नाही, मी काही मी अशी नाही पर्सनॅलिटी की मी सगळ्यांबरोबर एक म्हणजे घुलमिल म्हणतात ना होतात तसं, तशी पटकन मी हे नाही जेल नाही होत आहे ना, कनेक्शन माझं नाही होत. आणि ठीक आहे मग मी तुझ्या पार्टीला येऊन काय करता. अनुश्री तू ज्या फील्डमध्ये म्हणजे तू आता एंटरटेनमेंटच्या ह्याच्यामध्ये तू डान्स करते, तू रील्स करते, तू इन्फ्लुएन्स करते, तर तू म्हणते की मी पटकन कोणामध्ये मिसळत नाही अँड ऑल, तर मग कसं चालणार तुझं. आणि आता पण तू सगळ्यांना बोलते. नंतर मध्ये बोलले की मला महाराष्ट्राला गेम नाही कळला तर तुम्हाला काय कळणार आहे, हे माझं घर नाहीये, मी इथे राहायला आली आहे. तर अनुश्री हे सगळे तुझे सेंटेन्स ना कॉन्ट्राडिक्ट होत आहेत की मग ते असं विचार करायला लावतात की काय मग. तर ह्याला पण लोक म्हणतात की ती रिअल आहे म्हणून बोलते. तर असं नसतं भाई. तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डच्या हिशोबाने तुम्ही असं कसं बोलू शकता. तुम्ही सरळ लोकांना बोलतात मी कोणाला बोलवणार नाही, काय करणार नाही. ठीक आहे. असं तर इथे तर बोलावा, हां, मी बोलवेन अँड ऑल. नंतर तुला बोलवायचं नाही, कोण बघायला आलंय, की तू कोणाला बोलवणार आहेस नाही करणार आहे. इट्स ओके. मग नंतर तिने अनुश्री तसं बोलली. नंतर विशालचं नाव घेतलं, की मला त्याचा गेमच पटत नाहीये. त्यांनी चाव्या चोरल्या, माझ्या मागे बोलतो आणि माझा म्हणजे रेवा तो किती वेळा बोललेला आहे विशाल, हिचा काही गेमच नाही अँड ऑल. तर नंतर मग विशाल तिला म्हणतो हां, पाठीमागे बोलतात, तर ते पाठीमागे बोलतात म्हणून तुम्ही लोकं पाठी आहात. तर असा तिला बोलला. तर तिने अनुश्री आणि विशालचं नाव घेतलं. नंतर मग तन्वीचं आलं आणि मग तिचं चालू झालं की टिकट टू फिनाले बद्दल काय करायचं चालू आहे. म्हणजे एवढ्या 13व्या आठवड्यापर्यंत सगळेजण म्हणते स्ट्रॉंग आहे.
आणि अचानक त्यांना त्याची माझ्याबद्दल बोलायला लागले, जसं तिकीट तो फिनाले मला डिफेम करतायत आणि भरपूर काय काय बोलतायत. ऑफकोर्स तिने मग विशालचं नाव घेतलं की माणूस खटकायला लागलाय, दुश्मनी झाली आहे. मग मी दुश्मनाला माझ्या सक्सेस पार्टीला कशाला बोलू. आणि मग अनुशीला पण बोलली की ती मुडी आहे अँड ऑल. नंतर गेम नाही म्हणतात, फायद्यासाठी गेम खेळते, तर ती अशीच आहे. तर म्हणे ठीक आहे, ती पटली होती, पण नंतर मग ती तिचं वेगळं रूपच दाखवायला लागली आहे आणि आता येऊन ती काय काय बोलतेस वगैरे, तर ते सगळं पटत नाहीये. तर मग ती म्हणे परफेक्ट नाहीये अँड ऑल, भरपूर काय काय तन्वीला बोलली. मग अनुश्री म्हणाली की माझं जेन्युइन मत आहे की बाहेर मी नाही भेटणार आहे म्हणून कोणाला, सो माझ्याशी कनेक्ट होऊ नका. मग तिचं असं म्हणणं होतं की मग शेवटच्या दिवसात तू सगळ्यांशी गोड का वागतेस, असं पण त्याचं म्हणणं आहे. तर म्हणे मग हिला बाहेर भेटायचंच नाही, आमच्याशी बोलायचंच नाहीये, तर मग हिला मी माझ्या सक्सेस पार्टीला का बोलू. गुड. नंतर मग राखी आली. तिचं तर मग चालू झालं, माझ्या पार्टीला मी फक्त आरबीलाच बोलवणार, राकेश येणार आणि आम्हीच दोघं नाचणार आहे ना ऑल. आणि मी म्हणे माझा कधीच इगो ठेवला नाही आणि एवढं काम केलंय आणि एवढे सीझन आले. आणि मग मी अनुष्येचं नाव घेतलं. तर ती ज्याच्यावर जशी बसते, म्हणजे म्हणतात ना तिला अहंकार आलाय, तर जशी संगती तसा म्हणजे म्हणतात ना माणूस राहतो. पावली पडली आहे ना, मग त्याच्यात पण अनुश्री म्हणते पावली म्हणजे काय. भाई, गावच्या लोकांच तुम्ही राहतात आणि बोलतात, सगळ्यांना माहितीये पावली पडली म्हणजे काय. आणि ती म्हणते तिला हेही माहिती नाही पावली म्हणजे काय. आश्चर्य आहे. आम्हाला नाही भेटायचं आणि नंतर डंक्याच्या चोटवर सांगते की मी नाही येणार आहे ऑल, तर मला नाही बोलवायचंय. नंतर विशालचं नाव घेतलं की 10 वर्षाची दोस्ती तोडली, तुझ्या जीवावर मी नाहीये वगैरे, ड्रामा आहे तर आहे, मग यूज केलंय, थ्रो केलंय, व्हॉट एव्हर इट इज. सो म्हणून तिने विशाल पण. नंतर मग विशाल आला आणि मग विशालने ऑफकोर्स आरबीचं नाव घेतलं की गेम आवडत नाहीये, पर्सनल काहीच बोलू नये. काय बाबा, किती बोललायस तू त्याच्या मागे पर्सनल, आणि मग पर्सनल गेम बद्दलच बोलतो अँड पर्सनल बोललो नाही. तो बाबा विशाल तू बोललेला आहेस पर्सनल केवढं तरी. तर त्याने आरबीचं नाव घेतलं. नंतर दुसरं तन्वीचं, कट्टर दुश्मनी आहे. नंतर मी स्वतःला वाघ समजतो, ती वाघीण समजते, आता सर्कसची वाघीण आहे की नाही. ग्रेट. आणि निकषाप्रमाणे बोलतो, दुश्मनाला खाली नाही पाडत आहे. आणि मग तो गेम तिथे, इथे सगळ्यांचे ट्रू कलर्स बाहेर आले आणि सगळ्यांनी एकमेकांना दाखवून दिलं की माझं कोण जवळचं आहे आणि कोण जवळचं नाही, आणि मी कोणाला सक्सेस पार्टीला बोलणार नाही आणि काय. आणि मग तिथे शेड केलं. आता हा तो टास्क तर खेळला बिग बॉसनी, पण त्याचं आउटकम काय. मला वाटलं त्या हिशोबाने बिग बॉस कोणाला पार्टीला बोलवेल आणि नाही बोलवेल असं काहीतरी डिसाईड करेल, तर ते काहीच नाही. त्यांनी नुसताच हा टास्क केलेला, म्हणजे तुमचं सगळे जे तुमचे म्हणतात ना मनातली जी भडास आहे सगळ्यांची ती बाहेर आली. नंतर दीपालीचं म्हणे बॉन्ड नाहीये, तर मी इथे झक मारते का, तर रेवा बरोबर तुझा बॉन्ड झाला आणि मला मग इतके दिवस मी इथे काय केलं अँड ऑल. तर ती सगळं आरबीशी हे सगळं बोलत होते. दीपाली इट्स ओके ना, तिचा रेवा ते लोक सेम एजच्या आहे, तर झालाय बॉन्ड. तिथे तुम्ही कुठे, आता तू आणि आरबी जेव्हा होते तर तेव्हा आरबी तुझी प्रायोरिटी, तू आरबीची प्रायोरिटी होती. जसा ते प्रभू गेला ते तिला माहितीये की त्यांची तुमच्या दोघांची प्रायोरिटी नाही. जेव्हा तो उमेदवारीचा टास्क होता तिथे पण आरबी दीपाली करत होता, पण दीपालीच्या नावाला ऍग्री होत नव्हते, तेव्हा त्यांनी ना रेवाचं नाव घेतलं ना तन्वीचं नाव घेतलं. तसं दीपाली सुद्धा नाही बोलली की बाबा माझ्या नावाला होत नाहीये, तर मग या दोघींपैकी नावं घे. मग तुम्ही सोयीप्रमाणे तुझे सगळे बॉन्ड्स आठवतात का. मग तुम्ही तुमचे एकमेकांबद्दल हे करता, तर तिने तिच्याशी बॉन्ड, रेवाशी बॉन्ड तयार केलाय, तर मग इट्स ओके ना. सो दीपालीला हा एक मॅच्युअर लेडी असून तिला काय हे कळत नाही. आश्चर्य. नंतर परत त्यांचे सगळ्यांचे डान्स अँड ऑल झाले. नंतर मग गिफ्टचं आलं. मग गिफ्टचं त्याच्यामध्ये पण हे झालं की रेवानी सांगितलं माझा मनापासून बॉन्ड झालाय तन्वी बरोबर, आणि तिने तन्वीला दिलं. मग विशालनी अनुशीला झालं की ती खोटी मुलगी आहे, पण काही असू दे खोटं बोलते, पण तिच्यामध्ये इमोशन्स आहे. जेवण नाही बनवणं, म्हणजे ते सांगितलं जेवण नाही बनवणं, चोरी केली आहे ना, पण मी चोरी केली होती, तर तिने त्याच्यात पण सांगितलं मी पण चोरी केली, तर तुला कोण जेवण बनवेल म्हणून मी तुझ्यासाठी करते. तर तिने
जीव लावलाय अँड ऑल. नंतर मग आरबीचं होतं, मग आरबीने ऑफकोर्स राखीला दिलं. ते जेस्चर चांगलं होतं की सांता क्लॉज आहे, लव्हिंग आहे, केअरिंग आहे, भांडते अँड ऑल, यारो का यार है, दिलदार आहे, आणि त्यांनी राखीला दिलं. नंतर तन्वीनी आली, मग तिचे डायलॉग्स, नाती तयार करणार नाही, गेम खेळणार, उत्सव नात्यांचा खेळणार नाही येणार, पण मला फॅमिली मिळाली, रात्री कोणाशी बोलायचं येणार. तर प्रभू गेल्यानंतर माझ्याजवळ, म्हणजे रेवा माझ्या वयाची असल्यामुळे मग ती माझी मैत्रीण झाली, आणि मग तिने दिला. मग अनुषने विशालचं नाव घेतलं, गोष्टी बघितल्या, जिंकलोय सोबत, हरलोय सोबत अँड ऑल. भाऊ ही म्हणजे आधी ती बोलली ती भाऊ ही नाही अँड ऑल बाकी, पण लग्नाच्या बाबतीत तो बोलला मला की तू फोन कर, मी असेन, मी येईन आणि एकटा आहे. सो ते पण ते मी कोणाला फोन करणार नाही, पण तुला फोन करेन. सो तेही झालं. नंतर मग दीपाली आली, आणि नंतर मी नाही रडणार, कोण एका व्यक्ती बरोबर येणार, आरबी बरोबर बॉन्ड झाला, नंतर प्रभू बरोबर पण बॉन्ड झाला, आपोआप बॉन्ड होत गेले येणार. नंतर मग सगळ्यांना, आणि मग तिने तन्वीला दिलं गिफ्ट. का बाबा, आता तर तू तिच्याबद्दल एवढी बोलत होती, मग आरबीलाच द्यायचं होतं ना. तर आरबीने राखीला दिलं, म्हणून मग आता तुझं असं आहे की त्याला द्यायचं नाहीये. दीपालीचा गेम काय नाही, तुमचं आधीपासून आहे ना आरबी बरोबर. त्याच्या हातात हात घेऊन हे करत होती, राखीला चिडवत वगैरे होती, आणि मग आरबीला द्यायचं ना. मग तू तिथे तन्वीला का दिलास? मग तिचं हेच आहे, म्हणजे दीपालीचं, की ना ती गेम खेळते, त्यांच्याविषयी बोलते, परत त्यांच्याबरोबर जाऊन बसते. म्हणजे तसंच आहे, रुचिताबद्दल बोलणार, रुचिता बरोबर जाऊन बसणार, अनुश्रीबद्दल बोलणार, अनुश्रीबद्दल बरोबर जाऊन, विशालबद्दल बोलणार आणि विशाल बरोबर जाऊन बसणार. आणि मग हे आता हे तन्वीबद्दल बोलली आणि तन्वीला गिफ्ट देते. नंतर मग राखी आली, आणि तिने पण एक चांगलं जेस्चर दिलं, तिने दीपालीला दिलं, आणि म्हणते नाही सगळं सहन केलंय अँड ऑल, अकडू असेल, राडा केला, गर्ल सुनामी, अँड मी सजवायला लाजवायला मला आरबीने शिकवलं वगैरे, पण दीपाली साडी घालते अँड ऑल, म्हणून मी पण साडी घालते. सो हक करायचं, लव करायचं. आणि मग तिला सॉरी पण बोलली दीपालीला, आणि तिने मग दीपालीला दिलं, आणि नंतर मग आरवीला पण नंतर बोलले की म्हणे तुला बरं वाटावं म्हणून मी तिला दिलं. तर तेही बरोबर वाटलं, ते जेस्चर ऑफकोर्स, की तिला कोणी दिलं नाही, त्याला विशाल आणि अनुश्री, हा ती कोणाची प्रायोरिटी नाहीये. अरे काय विशाल आणि अनुश्री, तुम्हाला नाही रिलेशन, तुम्ही नुसताच गेम खेळलाय, तुम्हाला रिलेशन्स आणि इमोशन्स कळलेच नाहीये. ती राखी एवढी इमोशनलेस आपल्याला दिसते आणि वाटते, पण तिने आज उलटे इमोशन्स जपले आणि दाखवले, की तिला माहिती, तिला आता कोणी जर रेखा आहे, तन्वीने रेवाला दिलं, रेवाने तन्वीला दिलं, आरबीने आता मे बी आरबीने म्हणतात ना स्ट्रॅटेजिक खेळलं आणि त्यांनी, म्हणजे कोणाला राग येऊ नये, कारण आता सगळे रडारड झालेले आहे, म्हणून त्यांनी राखीला दिलं. किंवा आता राखीने, सगळ्यांना माहिती आहे राखीने आज जेवढं केलं, आणि त्यालाही कळते की जे काही करते ती गेमसाठी करते आणि सगळ्यांसाठी करते, सगळ्यांचा गेम अप व्हावा. मग तो बोलला त्यांनी वर्ड चांगला, तू सांता क्लॉज आहे म्हणून. तर त्यांनी तिला दिलं, आता त्यांनी दिलं मग दीपालीला कोण देणार? त्यांनी दिलं तर राखी आरबीला पण देऊ शकलंस नाही, मी दीपालीला दिलं. पण त्याच्यामध्ये ते की तुला बरं वाटलं असतं की मी तिला दिलेलं, म्हणून मी तिला दिलं. सो तिने तिला दिलं. नंतर मग आता इथे, आणि नंतर ती विशालला हेही बोलली की पाण्यामध्ये लाठी मारली तर ते वेगळं होऊ शकत नाही, तर तू माझा घरातही मित्र आहे आणि बाहेरही मित्र राहणार. मग इथेच म्हणतात ना, तिने पूर्ण खाऊन टाकलं सगळ्यांना, आणि तिथे म्हणतात ना ब्राउनी पॉइंट्स घेतले. सो आणि नंतर मग इथे हे झालं, बिग बॉसचं हेच आहे बाबा, तुझी बर्थडे बॅश पार्टी होती बाबा, सगळ्यांना द्यायचं ना, सगळ्यांना बोलवायचं जेवणाला ना, का कोणाला बोलवतोय कोणाला नाही बोलवत आहे. सो इथे वेडेपणा वाटला. आणि मग नंतर टीम ए, टीम बी, नंतर तुम्ही निवडा कोणाला नाही द्यायचं. मग इथून त्यांनी सांगितलं विशालला नाही द्यायचं, तिथून त्यांनी सांगितलं रेवाला नाही द्यायचं. आता विशालचं तसं, आता एकदा म्हणतात नाही, तो प्रोटीन्स अँड म्हणजे पितोय न, तो काही पिझ्झा बर्गर खाणार नाही. नंतर मग राखीला बाहेर काढायचं, मग ती वाईल्ड कार्ड, मग रेवा म्हणते नाही, म्हणजे तिला वाईल्ड कार्ड हा वर्डच नको येणार. सो एकमेकांची बाजू घेऊन दे हॅव डिसाइडेड की त्यांनी रेवाला काढलं आणि त्यांनी तिथे विशालला काढलं. आणि नंतर मग परत तेच होतं की
दीपाली नुसतीच तिची भडास काढत होती आणि नंतर यांच्याबरोबर जाऊन पण बसत होती अनुश्री बरोबर आणि विचार हेच प्रॉब्लेम आहे. भांडण झालं की ती अपोजिट टीम वरती जाऊन बसणार, म्हणजे ते लोक माहिती आहे ना अपोजिट तुम्हाला तुमचे गुणगान गाणं, मग तुमचे गुणगान गातं ते तुम्हाला आवडतं का? आणि मग ते ह्याचं चालू झालं तन्वीची रडारड, मला डिफेम करतायत आणि जसं मला तिकीट टू फिनाले मिळालंय तसं सगळे मला डिफेम करतायत, सगळेजण बोलतायत आणि तिची रडारड चालू झाली तिथे. मग राखी आणि आरबीचं एक चांगलं कन्व्हर्सेशन दाखवलं. नंतर ती रेवाला पण बोलताना दाखवली राखी की तू तुझी मैत्रीण आहे, तू नुसती ऐकू नकोस ना, कुठे चूक आणि कुठे बरोबर ते सांग. तर मग ती रेवा नाही नाही मी तर असं नाहीच करत, नुसतीच ऐकत नाही, मी तिला पण सांगते कुठे चूक आणि बरोबर आहे ना. नंतर मग तिथून मग आरबी उठून गेलाय ना. मग राखी तिला म्हणजे हिला तर काय असंच पाहिजे ना की हिला सगळ्यांनी चांगलं बोललं पाहिजे आणि आता ती रडते आणि हे काय करते तुला कळते ना ती कोणासाठी करते, ती रेवासाठी नाही करत आहे, रेवाशी बोलत नाही ती कॅमेराशी बोलते. आरबी म्हणतो हा मला सगळं काय कळतं, मला सगळं जर काटातलं कळतं, कोण आहे बरोबर कोण नाही, कोण खेळते कोण काय करते, मी सगळ्यांना ओळखून जगलोय, पण जिथे बोलायचं तिथे बोलतो, जिथे नाही बोलायचं तिथे मी नाही बोलत आहे, तर मला पूर्ण गेम कळतो. आणि नंतर मग ही भरपूरच रडली आहे ना, मग तिला वाटतं नेलं तिथे. आणि नंतर मग ती बाहेर आली तर मग असं बोलताना दाखवलं, ते काही दाखवलं नाही, नंतर नुसतं बोलताना दाखवलं की एक्सरे वगैरे काढलेला आहे ना. तर तो मग नंतर सगळे थोडे इमोशनल झाले ना. नंतर मग रेवा तिला म्हणते असं म्हणजे गेम विषयीच बोलायला लागली, तर आरबी तिला बोलायला तू आता गेम विषयी काय बोलू नको, तू तुझा हेल्थचा विचार कर, तुझ्या हेल्थ विषयी विचार कर आणि तुझ्या हेल्थचं बघ, आता एवढ्या जवळ येऊन तू तुझं हेल्थचं हे करू नका. आणि मग दीपालीला थोडं वाईट वाटायला लागलं की माझ्यामुळे मी बोलते, मी बोलली म्हणून हिला जास्त त्रास झाला वगैरे. मग ती रेवा तिला समजत नाही नाही असं काय नाही, पण तू त्या लोकांबरोबर जाऊन बोलते बसतेस अँड ऑल आणि तू त्यांच्याशी बोल. तरी ती बोलत होती की मी त्यांच्याबरोबर बसते तर मी असं काही करत नाही, मी काट्याला कधी तोडायचा प्रयत्न नाही केला, मी काट्याला नेहमी एकत्र ठेवलंय वगैरे, ती सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होती ते. तर मग रेवा पण तिला दीपालीला समजत होती. आणि नंतर मग आरबी तिला म्हणत होता तन्वीला की बाबा तू आता फक्त तुझ्या हेल्थचा विचार कर आणि जास्त काही विचार करू नको आणि सगळं तुझ्यावरती घेऊ नकोस. आणि त्याप्रमाणे नंतर मग त्यांनी हक केलं आणि ती रडायला वगैरे लागली. आणि नंतर मग दीपालीला हाक मारली की ताई चला आपण बाहेर बसूया ना. आणि मग त्यांनी पण हक केलं आणि त्या पण रडायला लागल्या ह्याना. सो मग इथे ऑल ॲज युजल परत विशाल आणि अनुश्री तुम्ही 13व्या आठवड्यात येऊन बोलताय की माझा बॉन्ड झालेला नाहीये, तू माझी मैत्रीण आहे. तर मग विशाल म्हणतो की म्हणे हेच तर आहे ना, हेच तर काम खतम आदमी खतम, अशीच आहे तन्वी खोलते. सो या लोकांचे सगळेजण हे म्हणतात ना बॅक बिचिंग करतायत बोलतायत. आता ह्या दोघांना कोणी राहिलेलं नाही, पूर्ण टोळी तर गेलेली आहे, तर हे लोक पण बॅक बिचिंग करतायत तिथे. म्हणजे प्रत्येकाचे ट्रू कलर्स येत आहेत, तर सगळ्यांचं आता आपल्याला बघावं लागेल कोण कोणाचा फेवरेट, अकॉर्डिंगली तुम्ही त्यांना वोट करा. आता उद्या भाऊचा धक्का आहे, आता बघूया कोणाला काय होतंय, कोण घराच्या बाहेर जात आहे आणि आता आपल्याला हे लोक काय करतायत, टॉप 6 करतायत की टॉप 5 करतायत, तर बघायला आता मजा येईल. थोडं इंटरेस्टिंग झालंय आजच्या एपिसोडमुळे गेम, कारण सगळ्यांचे ट्रू कलर्स बाहेर आले. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.